जिंजीला गेले आणि जिंजीवरून त्यांची सुटका होण्यासाठी पुन्हा शिर्केंनी मध्यस्थी केली आणि त्यासाठी शिर्केंना वतन दिलं, ही पण इतिहासात नोंद आहे. आणि एवढंच नाही तर औरंगजेबाने ते नंतर त्यांना दिलेलं वतन वाढवून दिलं असंही म्हणतात. आता हा सगळा इतिहासाचा प्रतिवाद तुम्ही कसं करता मग? माझं काय म्हणणं आहे, वतन दिलं वगैरे जर हे मान्य असेल ठीक आहे, परंतु गणोजी राजे शिर्केंनी संभाजीराजांना पकडून दिलं अथवा संभाजीराजांना औरंगजेबाच्या मुकर्रब खानाला वाट दाखवली रस्ता असं म्हटलं जातं ना. तर ह्याचे कुठं पुरावे नाही. सरदेसांनी लिहिलेलं बखरीमध्ये नाही नाही, बखर आहे ना, बखर ही रागाच्या द्वेषात लिहिलेली मल्हारराव चिटणीसांनी. कारण का आता हत्तीच्या पायाखाली कुणाला दिलं होतं, तर ह्या मल्हारराव चिटणीसाच्या वंशजांनी जी हत्तीच्या पायाखाली दिलं होतं संभाजीराजांनी कारभाऱ्यांना. त्यात आनाजी पंत वगैरे भरपूर त्यात पात्र आहेत. हो, ते शाहू महाराजांना गादीवर बसवायचं ठरलं. त्यांनी म्हणजे मृत्यूपूर्वी जेवढा विरोध केलाय मृत्यूनंतरही विरोध झालाय. म्हणजे मृत्यूपूर्वी ह्यांनी केला, संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं त्यांना, पण हत्तीच्या पायाखाली दिलेला राग हा नातवानी काढलाय. म्हणजे नंतर कितीतरी वर्षांनी बकरीच्या विश्वासार्हतेवरतीच प्रश्न. म्हणजे बखरच मुळात चुकीची आहे. बखरच रागाच्या द्वेषात. संभाजी महाराजांना पकडून कोणी दिलं? संभाजी महाराजांना पकडून कोणी दिलं म्हणजे